हेलो फ्रेंड, कैसे हो आप। वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें। आज के वीडियो में राजकुमार राव की फिल्म श्रीकांत की बॉक्स ऑफिस कलेक्शन तीसरे दिन की कलेक्शन की बात करेंगे। आज के वीडियो में राजकुमार राव ने श्रीकांत में अपनी दमदार एक्टिंग से खूब तारीफ बटोरी है। श्रीकांत इसी शुक्रवार को सिनेमा घर में रिलीज हुई थी। फिल्म की शुरुआत थोड़ी धीमी रही, लेकिन वीकेंड पर इसकी कमाई में जबरदस्त उछाल देखने को मिला और इस फिल्म ने पहले संडे पर अच्छा कलेक्शन किया है। राजकुमार राव स्टार बायोग्राफिकल ड्रामा श्रीकांत के शानदार ट्रेलर के बाद से ही यह फिल्म काफ़ी चर्चा में रही थी। इसकी रिलीज़ का बेसब्री से इंतज़ार किया जा रहा था। वही सिनेमा घर में दस्तक देने के बाद इस फिल्म को क्रिटिक्स और ऑडियंस से अच्छा रिव्यू मिला था और इस फिल्म ने राजकुमार राव ने अच्छी एक्टिंग की थी और इस फिल्म की कहानी की तारीफ हो रही है। इस फिल्म को ओपनिंग डे पर अच्छा कलेक्शन नहीं कर पाई थी। इस फिल्म ने ओपनिंग डे पर सिर्फ 2 करोड़ 25 लाख का ही कलेक्शन किया था और दूसरे दिन इस फिल्म ने 4 करोड़ 2 लाख की ही कमाई की थी और अब तीसरे दिन की कमाई यानी संडे की कमाई सैनेनिक और आली टेटस के अनुसार आ गई है। इस फिल्म ने संडे के दिन 5 करोड़ 50 लाख की कमाई की है और इस फिल्म ने कुल मिलाकर 3 दिन में 11 करोड़ 95 लाख का कलेक्शन कर लिया है। इस फिल्म का निर्देशक तुषार हरिनंदानी ने किया है। फिल्म की कहानी श्रीकांत दृष्टिबाधित उद्योगपति श्रीकांत बोरा की कहानी है। श्रीकांत बोरा की लाइफ पर यह कहानी बेस्ड है और एक प्रेरणादायक कहानी है। फिल्म में राजकुमार राव ने श्रीकांत बोरा का लीड रोल प्ले किया है। फिल्म में ज्योतिका भी है साउथ की और आलिया एफ और शरद केरकर मुख्य भूमिका में है और इस फिल्म को टी सीरीज और चॉक एंड चीज फिल्म्स प्रोडक्शन द्वारा बनाया गया है। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे। ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे। त्याचं जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे। त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये आणि ते दृष्टिबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याचा उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी एकदम छान कहाणी बनवलेली आहे आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे। या चित्रपटामध्ये आलिया एफ पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सैनेनिकच्या अनुसार आलेला आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 2 लाखाचा कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5 करोड 50 लाखाचा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे असा सैनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे। ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याचं जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये
आणि ते दृष्टीबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे. त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी, एकदम छान कहाणी बनवलेली आहे आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे. आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे. या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये. आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेलं आहे. या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11,95,00,000 कलेक्शन केलेलं आहे. आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,25,00,000 कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000 कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000 कलेक्शन या चित्रपटाने केलेलं आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000 कलेक्शन केलेलं आहे, असा सेनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत. श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे. ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याच्या जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये. दृष्टीबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे. तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये. आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये. आणि ते दृष्टीबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे. त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी, एकदम छान कहाणी बनवलेली आहे आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे. आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे. या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये. आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेलं आहे. या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11,95,00,000 कलेक्शन केलेलं आहे. आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,25,00,000 कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000 कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000 कलेक्शन या चित्रपटाने केलेलं आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000 कलेक्शन केलेलं आहे, असा सेनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत. श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे. ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याच्या जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये. दृष्टीबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे. तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये. आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये. आणि ते दृष्टीबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे. त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी, एकदम छान कहाणी बनवलेली आहे आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे. आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे. या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये. आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेलं आहे. या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11,95,00,000 कलेक्शन केलेलं आहे. आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,25,00,000 कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000 कमाई केलेली होती
आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000चा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे असा सॅनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे। ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याच्या जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टिबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी, एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे या चित्रपटामध्ये। आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सॅनेनिकच्या अनुसार आलेला आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे। आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2,25,00,000ची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000चा कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000चा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे असा सॅनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे। ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याच्या जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टिबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी, एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे या चित्रपटामध्ये। आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सॅनेनिकच्या अनुसार आलेला आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे। आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2,25,00,000ची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000चा कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000चा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे असा सॅनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे। ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याच्या जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे,
त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टीबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे, या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेलं आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे। आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 2 लाखाचा कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5 करोड 50 लाखाचा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे, असा सेनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे, ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याच्या जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टीबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे, तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टीबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे, या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेलं आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे। आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 2 लाखाचा कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5 करोड 50 लाखाचा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे, असा सेनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे, ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याच्या जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टीबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे, तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टीबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे, या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेलं आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे। आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी
2,25,00,000ची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000ची कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000चा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे असा सॅनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे, ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याचं जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टिबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी, एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे, या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सॅनेनिकच्या अनुसार आलेला आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे। आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2,25,00,000ची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000ची कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000चा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे असा सॅनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे, ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याचं जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टिबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी, एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे, या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सॅनेनिकच्या अनुसार आलेला आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे। आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2,25,00,000ची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000ची कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000चा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे असा सॅनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे, ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याचं जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये।
दृष्टीबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे। त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टीबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे। या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेलं आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे। आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 2 लाखाचा कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5 करोड 50 लाखाचा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे, असा सेनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे, ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याचं जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टीबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टीबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे। या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेलं आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे। आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2 करोड 25 लाखाची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 2 लाखाचा कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5 करोड 50 लाखाचा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11 करोड 95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे, असा सेनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे, ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याचं जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टीबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टीबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे। या चित्रपटामध्ये आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सेनेनिकच्या अनुसार आलेलं आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11 करोड
95 लाखाचा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,25,00,000ची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000चा कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000चा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000च्या कलेक्शन केलेला आहे असा सॅनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे। ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याचं जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टिबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी, एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे या चित्रपटामध्ये। आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सॅनेनिकच्या अनुसार आलेला आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,25,00,000ची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000चा कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000चा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000च्या कलेक्शन केलेला आहे असा सॅनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये राजकुमार रावचा चित्रपट आलेला आहे, तो थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे श्रीकांत। श्रीकांत ही एक बायोग्राफी आहे। ही एका व्यक्तीच्या जीवनावरचं चरित्र आहे, त्याचं जीवन चरित्र दाखवलेलं आहे चित्रपटामध्ये। दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनावर ही कहाणी दाखवलेली आहे। तो प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्या उद्योगपतीच्या जीवनाची गोष्ट दाखवलेली आहे राजकुमार रावने या चित्रपटामध्ये। आणि ही चित्रपटाची गोष्ट श्रीकांत बोरा हा प्रसिद्ध उद्योगपती आहे, त्याच्या जीवनाची कहाणी दाखवलेली आहे चित्रपटामध्ये। आणि त्या दृष्टिबाधित व्यक्ती आहे, त्याला दिसत नाही आणि त्या व्यक्तीने एवढं मोठा उद्योग बनवलेला आहे आणि त्याच्या उद्योगपती हा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनावर ही कहाणी प्रेरणादायक कहाणी, एकदम छान कहाणी बनवलेली आहे। आणि राजकुमार रावने ह्याच्यामध्ये चांगला अभिनय या चित्रपटामध्ये केलेला आहे। आणि साऊथचे ॲक्टर ह्याच्यामध्ये दिसत आहे, ती या ज्योतिका आहे या चित्रपटामध्ये। आलाया ॲप पण आहे, बॉलिवूडची अभिनेत्री पण आहे या चित्रपटामध्ये। आणि या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सॅनेनिकच्या अनुसार आलेला आहे। या चित्रपटाने 3 दिवसामध्ये 11,95,00,000चा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2,25,00,000ची कमाई केलेली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4,02,00,000चा कमाई केलेली होती आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5,50,00,000चा कलेक्शन या चित्रपटाने केलेला आणि सगळे मिळून या चित्रपटाने 11,95,00,000च्या कलेक्शन केलेला आहे असा सॅनेनिकचा रिपोर्ट आलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे या चॅनलवर, म्हणून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।